आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेतलं जात असेल तर ते पपई उत्पादक शेतकरी म्हणून या ठिकाणी नावाजलेला पीक या ठिकाणी आहे। पण यावर्षी पपई उत्पादक शेतकऱ्यांना या व्यापाऱ्यांनी आणि काही अशा तत्वांनी साथ देऊन या व्यापाऱ्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांना मातीत गाडल्यासारखी आज परिस्थिती झालेली आहे। आज पपई जर बघितली तुम्ही तर चांगल्या क्वालिटीची पपई असली तरी तिला 4 आणि 3 आणि 5 रुपये दराने शेतकऱ्यांकडून घेतली जाते। विचार करा का या देशामध्ये जर कोबी ही 15 आणि 16 रुपये किलोने विकले जात असेल आणि ज्या पपईला एकरी खर्च 65-70 हजार रुपये जर खर्च असेल आणि त्या पिकाला जर 2 आणि 3 रुपये किलो आणि 4 रुपये किलोने जर विकल्या जात असेल तर तो शेतकरी किती दिवस आपला तग धरून बसेल याचा विचार या सरकारने करावा। कारण या हरामखोर व्यापाऱ्यांनी एकजूट होऊन या शेतकऱ्यांना कोंडीत पाडलं। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ज्या पपईला एवढा खर्च लागून जर समजा त्याला दर मिळत नसेल तर आज शासनाने सुद्धा त्याच्यावर विचार केला पाहिजे। कारण या पपईवर जेव्हा रासायनिक खते असतील, पेस्टिसाइड वापरला असेल किंवा हे असेल खत दिलं असेल, हजारो मजुरांना लाखो मजुरांना इथून रोजगार उपलब्ध करून दिला असेल तर याच्यावरचा शासनावरचा भार व शासनाला मिळणारा GST याचा शेतकऱ्यांकडून कमवलं नाही का? निश्चित कमवलेलं आहे। पण शेतकऱ्यांकडे बघण्याचा जो सरकारचा दृष्टिकोन आहे म्हणजे हा शेतकरी त्याचं जीवन त्याच्या पद्धतीने जगावं, संघर्षच 12 महिने करत राहावं अशा भूमिकेत आज शेतकरी उभा आहे। म्हणून आज मी ठाम भूमिका मांडतो का जर पपई उत्पादक शेतकऱ्यांना जर परत तुम्ही अशा पद्धतीने जर वागणूक देत असाल तर या व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरून आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही, त्यांचे पुट्टे लाल केल्याशिवाय सोडणार नाही। कारण आज आमच्या पोटावर लाथ बसते शेतकऱ्यांचं जे अर्थकारण आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।